बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आहे। 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची आजपासून चौकशी करण्यात येणार आहे। तहव्वूर राणाची ऑन कॅमेरा चौकशी होणार असून ही चौकशी रेकॉर्ड सुद्धा केली जाणार आहे। दरम्यान राणाची चौकशी एनआयचे एसपी आणि डीसीपी करणार आहेत। एनआय मुख्यालयाबाहेर त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। राणाच्या कोठडी दरम्यान एनआय दररोज चौकशी डायरी तयार करणार आहे आणि चौकशीच्या अंतिम फेरीनंतर त्याचे खुलासे विधान रेकॉर्डवर सुद्धा घेतले जातील। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। रामराजे, आजपासून तहव्वूर राणाची चौकशी करण्यात येणार आहे आणि राणाची ऑन कॅमेरा चौकशी होणार असून ही चौकशी रेकॉर्ड सुद्धा केली जाणार आहे। एकंदरीतच ही प्रक्रिया कशी असेल, कधीपासून या चौकशीला आज किती वाजता सुरुवात होणार आहे? बिलकुल, एनडीटीव्हीची टीम आहे दिल्लीमधल्या एनआयच्या हेडक्वार्टरच्या गेटवर आणि इथं दोन पार्ट मध्ये आपण माहिती सांगणार आहोत आपल्या प्रेक्षकांसाठी। पहिला पार्ट म्हणजेच की सुरक्षा व्यवस्था कशी आहे आणि दुसरा पार्ट म्हणजे की एनआयच्या मध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे एनआयच्या इमारतीमध्ये। आपण इथं पाहतोय की सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे। इथं सरकारी कार्यालय आजपासून सुरू झालेले आहे, त्यामुळे आता आवक जावक सुरू झालेली आहे। परंतु पलीकडला जो रस्ता आहे तो म्हणजेच की एनआयचे गेट आहे, एंट्री गेट आहे, तो पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे। तिथं चौकशी केली जात आहे, तपास केला जात आहे आणि जे एनआयए मध्ये काम करतात त्यांनाच फक्त एंट्री दिली जाते, त्यामुळे इतर कोणालाही एंट्री दिली जात नाहीत। आपण तिथे पाहतोय की कशा पद्धतीने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। केवळ सरकारी अधिकारी जे आहेत तेच इथे येऊ शकतात। दुसरं म्हणजे की या ठिकाणी हा मेट्रो दिसतोय, हा मेट्रो बंद करण्यात आलेला आहे। हा मेट्रो कालपासून बंद करण्यात आलेला आहे हे गेट, आणि जोपर्यंत इथे तहव्वूर राणा याला ठेवण्यात आलेला आहे तोपर्यंत हे मेट्रोचे गेट बंदच असणार आहे। आता तिसरा मुद्दा म्हणजेच की एनआयची ही जी बिल्डिंग आहे ही आपण दाखवतोय आणि या इमारतीमध्ये तहव्वूर राणा याला ठेवण्यात आलेला आहे आणि आपल्याला माहिती मिळालेली आहे की इथला जो तळमजला आहे तिथेच तहव्वूर राणा याला ठेवण्यात आलेला आहे। आणि या रूमची खोली, ही जी रूम आहे साधारणतः 14x14ची ही रूम आहे आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि त्याला एका रूम मध्ये बेड दिलेला आहे की जो जमिनीवर ठेवण्यात आलेला आहे। उंचीचा बेड त्याला दिला गेलेला नाहीये आणि बाथरूम सुद्धा त्या सेलच्या आतमध्येच देण्यात आलेला आहे आणि एक बहुस्तरीय म्हणजे की मल्टिपल डिजिटल सिक्युरिटी जी आहे ती इथे त्याच्यासाठी करण्यात आलेली आहे आणि 24 तास सीसीटीव्ही आणि इतर डिजिटल आणि त्याचबरोबर इथल्या सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे। त्याचबरोबर एनआयच्या मुख्यालयामध्ये त्याच्या हालचाली सुद्धा कमी असतील, म्हणजेच की एकाच रूम मध्ये तो असणार आहे, तो इतरत्र कुठेही जाऊ शकणार नाही, अशा प्रकारची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। आणि त्याचा तपास आजपासून सुरू केला जाणार आहे आणि तपास सुरू केल्यानंतर त्याला तपासादरम्यान काही वेळ ब्रेक सुद्धा दिला जाणार आहे। परंतु तपास जो आहे तो सतत थोड्या वेळाच्या अंतराने चालणार आहे आणि 8 एजन्सीने राणाची चौकशीसाठी, तपासासाठी मागणी केलेली आहे। परंतु अगोदर एनआयए चौकशी करणार आणि त्यानंतर मग पुन्हा या एजन्सीकडे राणाला सुपूर्द केला जाईल। परंतु आता सध्या एनआयएच्या ताब्यात हा राणा आहे आणि त्याचबरोबर केवळ 12 अधिकारी असे आहेत एनआयएचे की ज्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। म्हणजेच की तहव्वूर राणा याची चौकशी करण्यासाठी त्याच्या सेलमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ 12 एनआयएचे अधिकारी आहेत की ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही। मल्टिपल लेवलवर हाय सिक्युरिटी मध्ये त्याला ठेवण्यात आलेला आहे आणि या बिल्डिंग मध्ये आता आसपास सुद्धा छावणीचं रूप आलेलं आहे, कारण पॅरामिलिटरी फोर्सेस, दिल्ली पोलीस, ट्रॅफिक पोलीस सर्वच जणांना आणि आतमध्ये सुद्धा एनआयचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते तैनात करण्यात, सीआयएसएफचे इथे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये चौकशी चालणार आहे। आज सकाळी 10 पासून त्याची चौकशी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। प्रश्नावली काढलेली आहे आणि प्रश्न जे असणार आहेत अगोदर सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह हो किंवा नाही या रूपामध्ये असतील आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह जे आहेत प्रश्न ते असणार आहेत। त्यामुळे ही प्रश्नावली काढण्यासाठी सुद्धा या टीमने जी आहे ती मेहनत घेतलेली आहे आणि आता पाहावं लागणार आहे की ही चौकशी जी आहे ती कुठवर चालते, कारण 18 दिवसाचा रिमांड जो देण्यात आलेला आहे आणि त्या रिमांडच्या दरम्यान काय महत्वपूर्ण माहिती हाताला लागते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। अगदी हे 18 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। तर रामराजे, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काल पटियाला कोर्टामध्ये अनेक भक्कम पुरावे सादर करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये नेमका कोणकोणत्या बाबींचा समावेश होता आणि ज्याच्या आधारे आता पुढचे हे 18 दिवस आहेत ते सुनावणीसाठी किंवा ह्या ज्या तपासादरम्यान त्याची मदत होणार आहे? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा याचे संबंध।
डेव्हिड हेडली आणि तहूर राणा हे दोघ जण मित्र होते आणि दोघांचाही 26/11च्या हल्ल्यामध्ये सहभाग होता. डेव्हिड हेडलीला पण अमेरिकेने पकडलं, तहूर राणा याला पण अमेरिकेने पकडलं आणि हल्ल्याच्या 5 दिवसा अगोदरच तहूर राणा याने मुंबई सोडली आणि मुंबई सोडून मग नंतर इतर देशामध्ये गेला होता. परंतु या दोघांमधलं जे संभाषण आहे ते आता NIAच्या हातामध्ये लागलेलं आहे. ईमेल हा पुरावा आहे आणि ईमेलद्वारे त्यांनी दोघांनी जे कॉन्व्हर्सेशन केलं होतं त्या संपूर्ण ईमेलचा पुरावा जो आहे तो ग्राह्य धरलेला आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये हा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे ईमेल असेल किंवा महत्वाचं म्हणजे की त्याचे लोकेशन सुद्धा माहित आहेत. त्या ज्या ओळखपत्राच्या आधारे, ज्या आयडीच्या आधारे हॉटेलमध्ये थांबला होता, प्रवास केला होता, जिथून पैसे घेतले होते त्याने, तर हे संपूर्ण एव्हिडन्स जे आहेत ते NIAकडे हाती आलेले आहेत. त्यामुळे स्ट्रॉंग एव्हिडन्स असल्यामुळेच अमेरिकेचं मन वळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि प्रत्यार्पणाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ऑलरेडी संपूर्ण पुरावे आहेत. आता हेच पुरावे जे आहेत ते कोर्टामध्ये आता दाखल केले जातील. अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.